सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा वार हा शुभ संकेत देणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ऑफिसमध्ये काही प्रोजेक्ट रखडलेले असतील तर ते आता मार्गी लागतील. घरावरील शुभ कार्यामध्ये तुमचा खर्च वाढणार आहे. सुखसोयींमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवनामध्ये काही तणाव असेल, परंतु संयमानं वागाल तर सगळं काही ठीक होईल. डिजिटल ब्रँडिंग किंवा मार्केटिंगमध्ये असाल तर नवीन संधी मिळतील आणि उत्पन्न वाढीचे देखील जोरदार संकेत आहेत. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तसेच करिअरमध्ये देखील नशिबाची तुम्हाला उत्तम साथ असेल. कायदेशीर बाबतींमध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. भावनिक समतोल राखणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणताही निर्णय तुम्ही घाई गडबडीमध्ये घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे मानसिक ताण टाळा. दुपारनंतर कामाचा वेग तुमचा चांगला असेल. ऑफिसमध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने असून वरिष्ठ देखील तुम्हाला सहकार्य करतील. इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला लाभ होईल. कामामध्ये तुमचा जास्त फोकस ठेवावा लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे, परंतु तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा, कारण तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. करिअरमध्ये कामाचा ओघ वाढतोय, त्यासोबतच ताण देखील वाढतोय, त्यामुळे काळजी घ्या. तुम्ही मीडिया आणि कम्युनिकेशनमध्ये काम करत असाल तर कामाचा विस्तार उत्तम प्रकारे होणार आहे. पॉडकास्टिंगची सुरुवात करायची असेल तर वेळ उत्तम आहे. सर्जनशील आणि कलात्मक कामामध्ये तुमची विशेष प्रगती आहे. तुमच्या कल्पना योजना यांचं ऑफिसमध्ये कौतुक होईल. नव्या प्रोजेक्टवरती काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे, यामध्ये बिलकुल शंका नाही. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असून व्यवसायामध्ये नवीन डील होण्याची दाट शक्यता आहे. मनापासून केलेल्या प्रत्येक कामाचं चांगलं यश तुम्हाला मिळेल. रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि सगळ्यांना समजून घ्या, म्हणजे सहकारी कामामध्ये तुम्हाला मदत करतील. अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होणार असून मानसिक समाधान वाढेल. कुठलेही आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणं तुम्ही टाळा. प्रवासाची योजना पुढे ढकलणं तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असाल तर कामाचा वेग कमी असेल, परंतु नुकसान काही होणार नाही. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीकठाक आहे, परंतु तुम्ही जास्त व्यस्त राहाल. तुम्ही पर्सनल ब्रँड, मॅनेजमेंट किंवा प्रशासन क्षेत्रामध्ये असाल तर प्रमोशनचा योग आहे. धार्मिक कामामध्ये अधिक रुची तुम्ही घेणार आहात. तसेच दानधर्म देखील तुम्ही कराल. ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही सावध राहा, कारण वरिष्ठ तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा जाणून-बुजून प्रयत्न करू शकतील. रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, कारण तुमचं मन आज शांत राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीकठाक असला तरी तुम्ही सावध राहा, कारण प्रत्येक कामामध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
कारण छोटी मोठी चूक तुमचं नुकसान करू शकते. तुम्ही सगळ्यांना मदत करता, परंतु ज्या व्यक्तीला मदत करता त्या खरंच मदतीची त्याला गरज आहे का हे सुद्धा एकदा जाणून घ्या. वादविवादापासून दूर राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही डेटा क्वालिटी, ऑडिट किंवा अकाउंटिंग आणि ऑडिटमध्ये काम करत असाल तर उत्तम यश मिळेल. नवीन डील जर तुम्ही एखादी फायनल करत असाल तर आधी कागदपत्र व्यवस्थित तपासा किंवा मग त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून करिअरमध्ये यश आणि सन्मानाचे मोठे योग आहेत. काही दिवसांपासून कामामध्ये अडथळे येत होते ते आता कमी होतील. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नातेवाईक काही समस्या निर्माण करतील, त्यासाठी तुम्ही कायदेशीर सल्ला घ्या. तुम्ही डिझाईन किंवा फॅशन क्षेत्रामध्ये असाल तर प्रॉडक्टची मागणी वाढेल. तुम्ही उत्पन्नाचा दर्जा यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करू नका. कामामध्ये मेहनत जास्त आहे, परंतु मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते, तेव्हा गुंतवणुकीचा विचार करा. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक तुम्हाला लाभदायक आहे. कुटुंबामध्ये तुम्हाला समाधान राहील. तुम्ही जास्त वेळ घरामध्ये द्याल, त्यामुळे तुमचा ताणतणाव निघून जाईल. तुम्ही रिसर्च किंवा डेटा ॲनालिसिस या क्षेत्रात काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट्समुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करायचं असेल तर आजची वेळ चांगली आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु व्यवसाय करणारे जोखीम घेतील आणि मुख्य म्हणजे त्यात फायदा होईल. नव्या कल्पना किंवा योजना फलदायी सिद्ध होतील. घरातील सदस्यांना आर्थिक मदत तुम्हाला करावी लागेल. हवामानातील बदल तब्येतीवरती परिणाम करतील, तेव्हा काळजी घ्या. शिक्षण, ट्रेनिंग किंवा खाजगी क्लासेस यामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला आर्थिक स्थिरता येईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा सन्मान आणि यश देणार आहे. भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नफा होईल. तुम्हाला काही नवीन प्रस्ताव येतील, त्याची तुम्ही सखोल माहिती घेऊन पुढे पाऊल टाका. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. येणाऱ्या उन्हाळी सुट्टीमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करा. जे लोक फ्रीलान्स म्हणून काम करतायत त्यांना कामामध्ये यश मिळेल. तुम्ही इंडस्ट्रियल ऑटोमेशन किंवा रोबोटिक्स ऑपरेशन आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी शुक्रवारी करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. त्यासाठी तुम्ही तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. घाई गडबडीमध्ये कुठलंही काम केलं तर चुका जास्त होतील, म्हणून नोकरी असो किंवा व्यवसाय, कामामध्ये फोकस महत्त्वाचा आहे. प्रत्येक निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. धनलाभाचे तुम्हाला योग असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही IT, AI प्रॉडक्ट मॅनेजमेंट किंवा डेटा प्लॅटफॉर्म्समध्ये काम करत असाल तर तुमच्यावरती कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही टीम वाढवण्यावरती भर द्या. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी दिवस ठीक आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव आज सगळ्यांवर राहील. संयम आणि गोड बोलणं यामुळे तुमची कामं पूर्ण होतील. सहकारी तुम्हाला कामात मदत करतील.
अडचणी आलेल्या व्यक्तीला तुम्ही मदत करा. तुमच्यासाठी हे शुभ आहे. तुम्ही आरोग्य सेवा किंवा वेलनेस क्षेत्रामध्ये काम करत असाल तर मिळकतीचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही घराकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.